मी बनवते हे आपले तुरीच्या शेंगा आहेत, त्याला मी सोलून घेतल्यात छान बघा. आणि ह्याला वाटण करूया. टोमॅटो, खोबरं घेतलेलं आहे मी, कांदा, आलं आहे इथं, आणि लसूण, आणि इथं कोथिंबीर घेतलेली हिरवीवाली, ती टाकूया आपण वाटणामध्ये. आणि हे माझं मिक्सरचं भांडं, शेंगदाण्याचं कूट काढलेलं, तर हे देऊया टाकून आपण ह्याच्यात. आता हे असंच वाटण टाकूया. आता हे सगळं मिक्स करूया. हे मिक्सर मधनं वाटून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर बी टाकूया. इथं बघू शकता ह्याला मुळ आलेली आहेत, मस्त आले, मला आवडला. आपण मिरच्या टाकूया 3-4. धने घालूया, 1 चमचा धने घालूया. मोहरी, जिरं, हिंग टाकूया. आणि आपल्याला वाटलेला मसाला टाकूया. हा वाटाणा आता ह्याच्यात टाकून घेऊया. बघा असं वाटून घ्यायचा. आपण ह्याच्यात हळद टाकूया थोडी, अर्धा चमचा हळद, आणि 1 चमचा लाल तिखट. आपण हिरवी मिरची टाकलेली त्यामुळं आपण थोडंसंच टाकतोय. आपला प्रवीण मसाला आहे, त्याने चव खूप छान येते. आता हे हलवून घेऊया मस्त. तेल सुटूस तर अजून आपण मसाला भाजून घेऊया. हा छान आमटी होती ह्याच्याने. बघा हे बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकूया ह्याच्यात. चांगला मसाला भाजू देऊया. आपला चिटकणार नाही मसाला म्हणून थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. याला 5 मिनिटे असं छान शिजू द्यावं मसाल्याला. बघा मसाला खूप छान भाजलेला आहे. तर आपलं हे वाटण टाकूया. आता वाटण टाकून घेते मी. मीठ टाकूया थोडं, पाणी टाकूया याच्यात. आपल्याला किती आमटी बनवायची ती बनवू शकतो. छान लागते आमटी. एक वेळेस ट्राय करून बघा, किती छान लागते अशी आमटी. मी जास्त मसाले गरम मसाला टाकला नाही आहे, कारण की आपला घरगुती मसाला आहे त्यामुळे. कोथिंबीर टाकूया आता ह्याच्यावरनं. छान एक उकळी मारून